तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मला वाटतंय जेवढं अधिकचं मताधिक्य आहे तेवढी अधिक जबाबदारी असते. आणि खासदार हे पद प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही, जबाबदारी म्हणून लढवलेलं नाही. बाकी 5 वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबाचा एक सदस्य एक खासदार असू शकतो. ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण करणार, त्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्या लोकसभेत मांडतो, त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला, सामान्य माणसाला त्याच्यासाठी ताकदीत उभा राहतात. निश्चित मला वाटतं गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरवणारा हा निकाल आहे. तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांनी तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी, पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं, इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीने उत्तर देते हे मूर्तिमत्व झालं. आता विरोधक आपल्याला म्हणत होते की मोदीच्या लाटेवर आपण निवडून आलात. आता लक्षात आलं असेल की त्यांच्याही इथं बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा खडाचा सैनिक आहे. आणि जे काही राजकारण कपटीपणाचं तुम्ही मागच्या 2.5 वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं उत्तर आहे. कशाचा फॅक्टर चाललाय मतदारसंघात? कोणता फॅक्टर चालला मतदारसंघात? आता फॅक्टर म्हणता मग तुम्ही इथं आता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हेल्प होता. मला म्हणायचं की ज्या कंट आम्ही काय खासदारचं काम आहे का? पण ज्या माणसाला ज्या कंट आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किंडरनं विचारणं मला मतदान टाकलं. त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते की तुम्हाला 1,20,000 ही सामान्य माणसाची मत आहे. अब्जाधीश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाही. त्याच्या शेतात एक डीपी बसवायचा असेल तर काय अडचण असो, त्याच्या शेतातला डीपी जळाल्याच्या नंतर काय अडचण असते, त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर खिशात पैसे नसते, त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते, त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते. त्याच्यामुळे सामान्य प्रश्न आमच्या देश लोकांना कदाचित विरुद्ध वाटत असते.
आणि मला हे नव्हतं गेलं होतं कोण उचलल्यानं काय होतंय. कदाचित अख्ख्या महाराष्ट्राला नाहीतर देशाला जनतेने उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला पडल्याच्या दरम्यान काय होतं. जिल्ह्याच्या पिकासाठी काय विजन असणार आहे? निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात भाग असलेल्या जिल्ह्याच्या या क्रमांक 3 आहे. हे काय आपल्या जिल्ह्यासाठी ही अतिशय शर्मेची बाब आहे. या पद्धतीचं गुणांकन आपल्याला जे मिळालेलं आहे त्या पद्धतीचं डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादी गरीबी जिल्ह्याच्या यादी समोर 3 देशात गेलो. मला वाटतं तिथं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काय करता येईल ते प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करेल. काय आव्हान करणार आहात? कुणाला काय आवडेल. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.